आशा भोसले यांच्या निधनाचे खरे कारण अखेर समोर आले आहे का? त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजूनही अनेकांना ठाऊक नाही. पण याहूनही अधिक धक्कादायक आहे त्यांच्या आयुष्यातील संघर्षमय प्रवास. आशा भोसले यांच्या आयुष्यात नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. एक आवाज जो कधी खट्याळ वाटायचा, कधी विरहाने ओथंबलेला, कधी आयुष्याचा उत्सव साजरा करणारा, तर कधी मनाच्या अगदी खोल कप्प्यात जाऊन बसणारा. त्या आवाजामागे कोणती कहाणी दडलेली आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. आणि म्हणूनच आज आपण ऐकणार आहोत त्या आवाजाची खरी गोष्ट, आशा भोसले यांची गोष्ट. 8 सप्टेंबर 1933, सांगली. एका साध्या घरात जन्मलेली एक मुलगी. घरात संगीत होतं, परंपरा होती, पण पैशांची तंगीही तितकीच होती. वडील दीनानाथ मंगेशकर रंगभूमीवर मोठं नाव होते, पण घरातल्या जबाबदाऱ्या प्रचंड होत्या. मोठी बहीण लता मंगेशकर आणि त्यांच्या मागे चालणारी छोटी आशा. शाळेत जायचं, पण फी एकाच. त्यामुळे लताताई आशाला लपवून वर्गात बसवायच्या. पण एक दिवस शिक्षकांनी पकडलं आणि एका क्षणात दोघींनाही शाळा सोडावी लागली. त्या दिवशी शिक्षण थांबलं, पण आयुष्याने त्यांना एक वेगळीच शाळा दिली, संघर्षाची. वयाच्या 9व्या वर्षी वडिलांचं निधन झालं आणि सगळं काही बदललं. घरावर संकट कोसळलं. पुण्यावरून मुंबईला स्थलांतर आणि लहान वयातच कामाची जबाबदारी. त्यावेळी आशा नावाची ती मुलगी पहिल्यांदा मायक्रोफोनसमोर उभी राहिली. हात थरथरत होते, पण मनात एक हट्ट होता, काहीतरी करून दाखवायचं. 1943 मध्ये मराठी चित्रपट माझा बारमधून पहिलं गाणं. त्यानंतर हिंदीत चुनरिया. पण त्या काळात इंडस्ट्रीवर नूरजहां, शमशाद बेगम यांचा दबदबा होता आणि हळूहळू लता मंगेशकर स्वतःचं स्थान निर्माण करत होत्या. आशाला मात्र अजूनही संधी मिळत नव्हती. जे गाणं इतरांनी नाकारलं तेच तिच्याकडे यायचं. कमी बजेट, लहान चित्रपट आणि मनात सतत एकच प्रश्न, मी खरंच इथली आहे का? पण आयुष्याला अजून एक मोठा धक्का द्यायचा होता. एक दिवस, एक स्टुडिओ आणि सोबत होते किशोर कुमार. रेकॉर्डिंग सुरू होतं, पण काही क्षणातच स्टुडिओ मालकाने सांगितलं, हे दोघे गाऊ शकत नाहीत, आणि त्यांना बाहेर काढलं गेलं. रात्रीचे 2 वाजले होते. रस्त्यावर बसून दोघंही शांत होते. त्या शांततेत एक जळजळ होती, अपमानाची. पण हाच तो क्षण होता ज्याने आशाला आतून बदलून टाकलं. काळ पुढे सरकत गेला. 1957 नंतर अचानक एक वेगळा आवाज लोकांच्या कानावर पडू लागला. जरा जरा, जुल्फे तेरी. आणि लोक विचारू लागले, ही कोण आहे? उत्तर होतं, आशा भोसले. आता त्या दुसरा पर्याय नव्हत्या. त्या पहिली पसंती बनल्या होत्या. पण या यशामागे एक वेगळंच आयुष्य चालू होतं. वयाच्या फक्त 16व्या वर्षी त्यांनी गणपतराव भोसले यांच्यावर प्रेम केलं. घराचा विरोध झुगारून त्यांनी पळून जाऊन लग्न केलं. पण हा निर्णय आयुष्यातील सर्वात कठीण ठरला. लग्नानंतर अपमान, मारहाण, मानसिक त्रास. आणि एक दिवस त्या गर्भवती असताना त्यांना घराबाहेर काढण्यात आलं. 2 मुलं हातात, तिसरं पोटात. आणि पुन्हा एकदा सुरुवात. त्या काळात त्या इतक्या खचल्या होत्या की त्यांनी आत्महत्येचाही प्रयत्न केला. पण मुलांचं प्रेम त्यांना पुन्हा उभं करून गेलं आणि त्या पुन्हा गाण्याकडे वळल्या. आणि मग त्यांच्या आयुष्यात आला एक टर्निंग पॉइंट, R.D. बर्मन. 1966 पासून या जोडीने संगीताचा चेहरामोहरा बदलून टाकला. पिया तू अब तो आजा, दम मारो दम, ही फक्त गाणी नव्हती. हा एक ट्रेंड होता, एक क्रांती होती. आशा भोसले आता फक्त गायिका नव्हत्या, त्या एक स्टाईल बनल्या होत्या, एक ओळख बनल्या होत्या. 1980 मध्ये दोघांनी लग्न केलं.
पण 1994 R.D. बर्मन यांच्या निधनानंतर त्या पुन्हा एकट्या पडल्या. आयुष्याने पुन्हा एकदा परीक्षा घेतली. मुलाचा कर्करोगाने मृत्यू, मुलीने आत्महत्या. एक आई म्हणून हे सगळं सहन करणं अशक्य होतं. पण तरीही त्या तुटल्या नाहीत. त्या गात राहिल्या, जगत राहिल्या. मंगळवार. पेठ, बाबूराव पेंटर यांचं घर. 16 रुपयांचं भाड, नंतर 10 रुपयांची छोटी खोली. तिथे घडलेलं बालपण, तिथे रुजलेले संस्कार, आणि म्हणूनच त्या नेहमी म्हणायच्या, कोल्हापूर माझं आवडतं गाव आहे. वर्षानुवर्ष त्यांनी 12,000हून अधिक गाणी गायली. हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू, प्रत्येक भाषेत, प्रत्येक भावनेत त्या जगल्या. त्यांनी फक्त गाणं नाही गायलं, त्यांनी प्रत्येक शब्दाला जीव दिला. पण मग मागील काही दिवस थकवा जाणवू लागला. तरीही त्या नेहमीप्रमाणे मजबूत होत्या. शनिवारी संध्याकाळी अचानक प्रकृती बिघडली आणि त्यांना मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टर प्रयत्न करत होते, कुटुंबीय प्रार्थना करत होते. सगळ्यांना वाटत होतं या वेळेसही त्या जिंकतील. पण रविवारी दुपारी एक शांत क्षण आला आणि त्या क्षणानंतर सगळं बदललं. डॉक्टर बाहेर आले आणि एक वाक्य ज्याने संपूर्ण देश स्तब्ध झाला. आशा भोसले आता आपल्यात नाहीत. त्यांच्या निधनाचं कारण होतं मल्टी ऑर्गन फेल्युअर. पण खरं सांगायचं तर आवाज कधी मरत नाही. तो जगत राहतो. प्रत्येक सुरात, प्रत्येक आठवणीत, प्रत्येक हृदयात. आणि म्हणूनच आशा भोसले हे नाव नाही, तो एक काळ आहे जो कधीच संपणार नाही.